लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं पाहायला मिळालं। महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला। आता लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा आहेत। शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप व्हायला मिळणार का अशा चर्चांना उधाण आलंय। तसा आकडा तर खूपच छोटा आहे। बाकीच्या नाही असं वाटेल की नाही आता आपण सर्वांनीच मिळून घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे। त्यांचे आमदार कसे आमच्या गाड्यामध्ये तुम्हाला लवकरच दिसतील याबद्दल तुम्ही जरा विचार करा। आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचे 3 आमच्याकडे येत आहेत हे तुम्हाला अधिवेशन होईपर्यंत दिसेल। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी 9 खासदार निवडून आणले। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याचं बोललं जात आहे। आगामी काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल। त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील 6 ते 7 आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय। आजही आमची पक्षाची भूमिका निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत नेते, ज्या ज्या लोकांनी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेऊन उद्धवजींच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं, अशा लोकांना घेऊनच जसं लोकसभेला आम्ही ही लढाई लढली तीच विधानसभेमध्ये पण देखील लढण्याचं काम आम्ही करणार आहोत। तुमचा 6 आकडा तर खूपच छोटा आहे। म्हणजे उद्या असंही होऊ शकते की जे 30-40 लोक ज्या मनस्थितीत गेले मंत्री सोडून बाकीच्या नाही असं वाटेल की नाही आता आपण सर्वांनीच मिळून घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे। त्यांच्याकडे काही काम नाही ते अशा प्रकारच्या न्यूज पत्रतात। अच्छा, काय खरं नाही त्याच्यामध्ये। सर्व आमदार आहेत तुमच्या सोबत। एकदम बरोबर आहे। 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं। 40 आमदारांना आपल्या सोबत घेत भाजपाच्या साथीने सत्तेत सहभागी झाले। पुढे शिवसेना नाव आणि पक्षही एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली। लोकसभा निवडणुकीपूर्वीही ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग बघायला मिळालं। मात्र लोकांच्या न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झालं। एकनाथ शिंदेंचं बंड मतदारांना रुचलं नाही। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना परतीचे वेध लागल्याचं बोललं जात आहे। ज्यांनी उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टीका केली त्यांना रेड सिग्नल। पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी टीका करणं टाळलं, ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यांनी तटस्थ भूमिका घेतली त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीचे निकाल सध्या लोकसभेचे आलेले आहेत ते निकाल बघता निश्चितपणे लोकांमध्ये अस्वस्थता असू शकते। जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीचे लोक आहेत, विशेषतः जिल्हा परिषद असेल, महापालिका, पालिका की ज्यांची आर्थिक नाकेबंदी करून ज्यांना अत्यंत नाईलाजाने सोबत नेण्याचा प्रयत्न केला गेला, असे लोक जर परत येत असतील तर मला वाटतं त्याबद्दल पक्ष नक्की सकारात्मक असू शकेल। परंतु जे लोक ठरवून पक्षाला पराभूत करण्यासाठी, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी, पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव जायला कारणीभूत ठरलेले जे लोक आहेत अशा लोकांना परत घेण्यासाठी मात्र पक्षसृष्टीत काही सामान्य शिवसैनिक सुद्धा अनुकूल नसेल। अहो, ठाकरे गटातले उर्वरित आमदार आमच्या संपर्कात आहेत। त्यांना आता विधानसभे म्हणजे या अधिवेशनाच्या अगोदर कसे फटाके फुटतात ते बघा, कारण का त्यांना माहित आहे त्यांचा मूळ मतदारच हल्लेला आहे। म्हणून तुम्ही आमचे आमदार तिथे जाण्याचं लांब राहील, त्यांचे आमदार कसे आमच्या गाड्यामध्ये तुम्हाला लवकरच दिसतील याबद्दल तुम्ही जरा विचार करा आणि ब्रेकिंग न्यूजची काळजी घ्या। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवत 10 पैकी 8 जागांवरती बाजी मारली। हाच धागा पकडत अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। अशातच अजित पवारांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला पक्षातील 4 आमदारांनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आलंय। 28 जूनला मांडण्यात जाणारा अर्थसंकल्प हे डोळ्यासमोर ठेवून आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला कामं करायची आहेत, म्हणून आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे अशी चर्चा 2 आमदारांची आमच्या वरिष्ठातील काही वरिष्ठांसोबत झालेली आहे। कारण तुतारी गटाचा नव्याने उदयाला आलेला नेता यांच्याकडून त्यांच्या जीवाला पण धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र लवकरच आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचे 3 आमच्याकडे येत आहेत हे तुम्हाला अधिवेशन होईपर्यंत दिसेल। महाराष्ट्र गद्दारांना कधीच साथ देत नाही।
कधीच साथ देत नाही. आणि शरद पवार जेव्हा विडा उचलतात तेव्हा तो विडा व्यवस्थित उचलतात. तर आमचे सगळे आमदार त्यांच्या संपर्कात आहे. मी आणि जयंत पाटील सोडून सगळे आमदार संपर्कात. मान्य. चला या. अजून काय खुश व्हायचं असेल तर खुश व्हा, मलाही संपर्क करा, मी येतो तुमच्याकडे. महाराष्ट्राची राजकीय स्थिती अभूतपूर्व आहे. अशी पॉलिटिकल खिचडी या अगोदर क्वचितच कधी झाली होती. राज्याचा सत्ता पालट आता पक्ष नेत्यांच्या गर्दीने व्यापून गेलाय. कधी काळी एकमेकांचे वैचारिक शत्रू आता भागीदारीत एकत्र आलेत. त्यामुळे आगामी विधानसभेनिमित्त हाच खेळ बघायला मिळू शकतो. कोण कोणाकडे येतील आणि कोणाकडे जातील याचा अंदाज कोणालाही बांधता येणार नाही. कारण प्रेमात, युद्धात आणि राजकारणातही सर्व काही माफ असतं. तुम्ही आम्ही डोळे उघडे ठेवून फक्त बघायचं असतं. जयेश गावंडे, चेतन सावंत, पुढारी न्यूज.